आता मात्र आम्ही पुन्हा या प्रकल्पाला स्थगिती हटवलेली आहे आणि मुळात आमचा असं कोण म्हणतंय? देवेंद्र फडणवीस म्हणते, उद्धव ठाकरे त्यांनी सांगावं कोणत्या प्रकल्पांना स्थगिती का दिली, का दिली. पण आज जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर त्यांनी धारावीतल्या भ्रष्ट प्रकल्पाला अडाणीच्या नक्की स्थगिती दिली असते. जिथे भ्रष्टाचार आहे, जिथे अनागोंदी आहे, तिथे स्थगिती द्यावीच लागते. का देऊ नये? मी म्हणतो आज जर उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असते तर धारावीच्या निमित्तानं मुंबईमध्ये जो भूखंडाचा घोटाळा सुरू आहे बरं का, त्या प्रकल्पाला नक्कीच आम्ही त्यांना स्थगिती द्यावी अशी मागणी केली असते आणि त्यांनी ती दिली असती. देवेंद्र फडणवीस बरोबर बोलत आहेत. भ्रष्टाचाराला मुक्त रान देणारे जे प्रकल्प होते त्याला आम्ही नक्कीच स्थगिती दिली असती. आता काय शक्तीपीठ रस्ता आहे त्यालाही स्थगिती दिली असती. हा रस्ता कशा करताय? हा रस्ता महाराष्ट्राच्या हितासाठी नाही आहे, हे लक्षात घ्या. हा रस्तासुद्धा अडाणीसाठीच आहे. इंटरनॅशनल एअरपोर्टसुद्धा अडाणीसाठीच बनतो आहे, पण तुम्ही लक्षात घ्या हा सुद्धा अडाणीसाठीच बनतो आहे. प्रत्येक प्रकल्प या महाराष्ट्रातला देशातला जर अडाणीसाठी बनत असेल तर मला असं वाटतं अशा प्रकल्पांना स्थगिती देणं गरजेचं आहे. सर, मराठीचा मुद्दा आहे. भोजपुरी ॲक्टर पवन कल्याण म्हणतोय की मुंबईमध्ये आलो तरी मी मराठी बोलणारच नाही, भोजपुरीच बोलणार, तुम्हाला काय करायचं? येऊ द्या. हिंमत कशामुळे वाढते?